शिरपूर तालुक्यातील विविध विकास कामे, आरोग्य सेवा, बांधकाम विभागातील पारदर्शकता तसेच आदिवासी व वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित गंभीर तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत असून त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्या करीत ज्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहेत मात्र ती फक्त कागदावरच आहे, प्रत्यक्षात त्यांना लाभ मिळाला नाही ही प्रमुख मागणी घेऊन धरणे आंदोलन करीत आहे। येणाऱ्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्ट रोजी आम्ही अनोख्या पद्धतीने आंदोलन करू असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। आमच्या विविध मागण्या अशा आहेत की घरकुल संदर्भात घरकुल आलेलं आहे पण ते प्रत्यक्षात नाही, ते फक्त कागदावरच दिसतोय। घरकुलाचा भ्रष्टाचार मी तर आतापर्यंत ऐकलं होतं की अधिकारी लोक जे गट विकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, आतापर्यंत हे संडास खाऊन गेले, गटारे खाऊन गेले। पण पहिल्यांदा मी बघितलं शिरपूर तालुक्यातील जेवढे पण अधिकारी आहेत हे लोक माणसाचं घर वाळूचा शिंदखेडा तालुक्यातलं जे वाळूचा ठेका घेतलेला होता ठेकेदाराने, तो वाळू त्याने शिंदखेडाच्या त्याच्या हातीत तो वाळूचा उपसा करावा, पण तो शिरपूर तालुक्यात येऊन वाळू चोरी करून नेऊन जातो। तोपर्यंत तहसीलदार जेवढे पण अधिकारी आहेत कुठलेही लक्ष देत नाही। तिसरा मुद्दा, आमचे धनसिंग राजपूत हे वयोवृद्ध 75 वर्ष ते आजूबाजूचे वय आहे, त्यांच्या शेतात अतिक्रमण गावकरी गुंडांनी अतिक्रमण केलेलं आहे 2 वर्षापासून। तिथं वारंवार निवेदनं देऊन सुद्धा कुठलीही दखल घेतली जात नाही। एक आपला लौकीचा मुद्दा आहे, त्यांचा पण सेम मुद्दा आहे, त्यांचं पण घरकुल आलेलं आहे फक्त कागदावर। हे भ्रष्टाचारी अधिकारी